नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय एका खास सहलीवरती। ही सहल आहे कुठली, आपण कुठं चाललोय पाहूया। आपण चाललोय शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास, पुण्यनगरी ते शिवतीर्थ मुंबई। मारा आता आपल्या प्रवासाची सुरुवात होत आहे। जय महाराज। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। अरे जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। तर आपल्यासोबत आहेत आता सुरेश भाऊ गोडांबे। नमस्कार, जय महाराष्ट्र। कट्टर शिवसैनिक हीच त्यांची एक ओळख। सुरेश भाऊ, आपण दसरा मेळाव्याला दरवर्षी जाता? बरोबर, दरवर्षी जातो। ते साहेबांचं सोनं लुटण्यासाठी, विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही दरवर्षी हजारो शिवसैनिक जातो। तर हेच त्यामागचं वैशिष्ट्य आहे। त्याच्या पाठी कुठलीही वेगळी भावना नसून फक्त साहेबांच्या विचाराचं सोनं लुटणं हाच एकमेव उद्देश। पुणे ते मुंबई हे अंतर तुम्ही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी दरवर्षी या ठराविक दिवशी जातात, बरोबर आहे। तर आपण बघू शकता की दरवर्षी न चुकता, कोणतेही पैसे न घेता, उलट पदरच्या पैशांची पदरमोड करून ही लोक दरवर्षी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईला जातात। आता आपल्यासोबत आहेत नितीन गोखले। नितीन, तुम्ही दसरा मेळाव्याला पहिल्यांदा जाता? हो, दसरा मेळाव्याला जाण्यामागे एकच कारण आहे, प्रेम। साहेबांबद्दल प्रेम, शिवसेनेबद्दलचं प्रेम। आजकालच्या या सो कॉल्ड कॉर्पोरेट युगामध्ये आजकाल आपण फायद्याशिवाय काही गोष्ट करत नाही, पण आपण बघताय हे सर्व नाही तर अनेक शिवसैनिक इथे फक्त एका गोष्टीसाठी आलेले आहेत, ते म्हणजे प्रेम, साहेबांवरचं प्रेम। ठीक आहे, मग आपल्याला कसं वाटतं, अनुभव काय? मला फार आनंद वाटतोय। मला पुण्याहून निघून आता 1 तास झालेला आहे। मनामध्ये भयंकर आनंद आहे। असं वाटतंय की हो, काहीतरी मी चांगलं करतोय आणि दसऱ्याचा दिवस आहे आज, त्यामुळे त्या सणाच्याही भावना मनामध्ये आहेत आणि एक शिवसैनिक म्हणून हा मला फार आनंदाचा दिवस आहे आज। आपण पुणे सोडलंय, लोणावळा ओलांडलाय, शिवतीर्थ जवळ येत जाते, तसतसा वातावरणात एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष जाणवतोय की शिवतीर्थ जवळ येतोय, आपल्या साहेबांची भेट आता जवळ आहे। तर आपली पुढचा आत्ताचा स्टॉप होता चहा नाश्त्यासाठी, तर पुढचा स्टॉप असेल आता डायरेक्ट शिवतीर्थ दादर।
शिवसेनेचा आपण पाहू शकता की हजारोच्या संख्येत इथं शिवसैनिक आलेले आहेत आणि प्रत्येक शिवसैनिकामध्ये एक उत्साह आहे, एक आनंद आहे. सायकल वीर हा नेहमी येतो रे प्रत्येक वर्षी आम्ही आलो पुढे त्याची मुलाखत घ्या. कुठनं तरी कांदिवलीवरून आला सायकल. नमस्कार दादा, आपण कुठून आलात? कांदिवलीवरून. अच्छा, आणि आपलं नाव काय? नामदेव काशिम सावर्डेकर. धन्यवाद. आपण दरवर्षी येता का? 10 वर्ष झाली. 10 वर्ष आली आपण सायकलवर नाही येता. सायकल धन्यवाद बोलल्याबद्दल. बाबल्या हजारो शिवसैनिक यावेळी शिवाजी पार्ककडे चाललेले आहेत.